नागपूर शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाण्याच्या युनिट 5 पथकाने केलेल्या कारवाईत NDPS आणि शस्त्र कायद्याअंतर्गत मोठा छापा टाकण्यात आला। महाल आणि जुनी मंगळवारी परिसरात 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून MD ड्रग्ज, शस्त्रास्त्रे आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 20 मे 2025 रोजी रात्री 10:59 सुरू होऊन 21 मे रोजी पहाटे 2:20 चाललेल्या या विशेष कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याच्या युनिट 5 पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले आहे। पहिले ठिकाण घर क्रमांक 399 मुंशी गल्ली महाल आणि दुसरे मोहसिन इंजिनियर वर्क्स जवळ छगन सावजी भोजनालयाच्या बाजूला जुनी मंगळवारी परिसर। छापे टाकलेल्या ठिकाणी साजिद अली उर्फ सज्जू हाफिज अली वय वर्ष 38 आणि शेख आमीन शेख रशीद वय वर्ष 31 या 2 आरोपींकडून प्रतिबंधित मेफोड्रीन MD हे अत्यंत घातक अंमली पदार्थ 90.44 ग्रॅम प्रमाणात सापडले। हा ड्रग्ज आरोपी विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्याच्या ताब्यातून 90.44 ग्रॅम MD ड्रग्जसह एकूण 7,41,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणी नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात NDPS आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस युनिट 5च्या तडाखेबंद कारवाईमुळे महाल व जुनी मंगळवारी परिसरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे। कोतवाली पोलिसांच्या पथकाने दाखवलेली ही धडक कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। सध्या सायकोट्रॉपिक ड्रग्जच्या विळखा शहरामध्ये वाढतोय आणि अशा कारवाईंमुळेच या अवैध धंद्याला आळा बसू शकतो। या प्रकरणातील आरोपींवर काय कारवाई होते त्याचे पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला सिटी न्यूज वर देत राहू। पाहत रहा सिटी न्यूज।